नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की 2026-27च्या नर्सिंग सीईटी मध्ये एमएसटी नर्सिंग सीईटी 2026-27 बीएससी नर्सिंगचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील, कुठल्या कॉलेजला किती मार्क्स, कुठल्या कॅटेगरीला आवश्यक राहतील, जेणेकरून तुम्हाला ते कॉलेज मिळेल, किती मार्क्स तुम्हाला मिनिमम रिक्वायर्ड राहतील, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन भेटू शकेल, याविषयी आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती खूप खूप महत्वाची आहे. शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जे कट ऑफ आहे ते कट ऑफ मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल की टॉप कॉलेज ह्यामध्ये तुम्हाला मी 5 कॉलेजेस दिलेले आहेत. तर याच्यापैकी तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज कुठलं राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, कारण की हे बघा, अपूर्ण घेतलेलं नॉलेज कधीही कामाचं नसतं. त्यामुळे तंतोतंत माहिती घ्या. तुम्ही माझ्याकडनं माहिती घेत असणार तेही चांगलं आहे, इतर दुसऱ्याकडनं घेत असणार तेही चांगलं आहे, पण माहिती घेत राहा, पण पुरेपूर माहिती घ्या. कारण की आपल्याला माहिती घेतलं त्याच्यामुळे काय होत असतात, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात, प्रश्न निर्माण होत असतात, आणि ज्याचं उत्तर तुम्हाला भेटणं काही काही वेळेस अवघड जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बीएससी नर्सिंगचा कट ऑफ 2026-27 साठी किती राहील, तर आपण बघून घेऊया कुठल्या कॅटेगरीला किती कट ऑफ, कुठल्या कॉलेजसाठी. तर या ठिकाणी सगळ्यात नंबर 1 ला मी कॉलेज घेतलेलं आहे, कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई. मुंबईचे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलचं कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, जीएमसी, तर ते मी 1 नंबरला घेतलं आहे. हे टॉपचं कॉलेज आहे आपलं. तर या कॉलेजला जी एससी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना मिनिमम 98% लागतील. त्याचप्रमाणे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नर्सिंग सीईटी मध्ये मिनिमम 96% लागतील. तसंच जे ए कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 99% लागतील. एनटीबीला 99%, एनटीसीला 99, एनटीडीला 99, ओबीसीला 99, एससीबीसीला 99, ईडब्ल्यूएसला 96, ओपनला 96, डी1ला 99, डी2ला 91. ऑर्फन कोण असतो तर अनाथ, जे विद्यार्थ्यांकडे अनाथ असल्याचं सर्टिफिकेट आहे तो विद्यार्थी ते ऑर्फनमध्ये येत असतात. आणि पीएच म्हणजे कोण, इथे लिहून सांगतो मला, पीएच म्हणजे कोण तर फिजिकल हँडिकॅप. फिजिकल हँडिकॅप म्हणजे कोण, ज्या विद्यार्थ्यांकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, जे विद्यार्थी कुठल्याही शारीरिक अपंगत्वापासून सफर करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी हे शेवटचं सीट असतं, ते म्हणजे टीएस फिजिकल हँडिकॅप. त्यांना देखील 99 पर्यंतचा कट ऑफ असतो. या ठिकाणी 5 मार्काचा तुम्ही कमी यापेक्षा धरून चला, कारण की लास्टच्या राऊंडपर्यंत याच्यापेक्षा 5 मार्क कमी जरी तुम्हाला राहिले तरी तुम्हाला या ठिकाणी हे कॉलेज मिळून जातं. ठीक आहे. 3 ते 5 मार्क धरून चला. 3 ते 5 मार्क तुम्ही धरून चला. याच्यामध्ये फरक होईल. यामध्ये 3 मार्क किंवा 5 मार्क जास्तीत जास्त कमी होतील, पण एक्सपेक्टेड कट ऑफ अशाच पद्धतीने राहील. एवढेच मार्क तुम्हाला रिक्वायर्ड राहतील ह्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे. 2 नंबरचं कॉलेज आहे आपलं. कॉलेजचं नाव आहे कॉलेज ऑफ नर्सिंग बीजे मेडिकल कॉलेज पुणे. पुण्याचं बीजे मेडिकल कॉलेजचं 2 नंबरला आपण घेतलेलं आहे, ज्याचा कॉलेज कोड आहे 09115. काय कॉलेज कोड 09115 कॉलेज कोड आहे. याचा कट ऑफ सेम याच्यापेक्षा जे ग्रुपपेक्षा बीजेचा कट ऑफ स्लाइटली कमी असतो. जास्त म्हणजे एवढा पण कमी नसतो, स्लाइटली कमी असतो. तर एससीला 99 पर्यंतचा कट ऑफ राहतो, एसटीला 95, व्हीजेएला 99, एनटीबीला 99, एनटीसीला 99, एनटीडीला 99, नंतर ओबीसीला 99, एसीबीसीला 99, ईडब्ल्यूएसला 96, ओपनला 99, डी1ला 99, डी2ला 97, ऑर्फनला 90 आणि फिजिकल हँडिकॅपला 62. कसा या ठिकाणी कट ऑफ असतो. या ठिकाणी आता फेर किती मार्कांचा होतो तर मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी 5 ते 6 मार्कांचा फेर असू शकतो. किती मार्कांचा? 5 ते 6 मार्कांचा फेर असू शकतो. ठीक आहे. या कॉलेजला एवढाच फेर असतो. ठीक आहे. पुढे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला एससीला 99 मार्क्स रिक्वायर्ड आहेत, एसटीला 97 मार्क्स रिक्वायर्ड आहेत, व्हीजेएला 98 मार्क रिक्वायर्ड आहे, एनटीबीला 99 मार्क रिक्वायर्ड आहेत, एनटीसीला 99 मार्क रिक्वायर्ड आहे, एनटीडीला पण 98 मार्क रिक्वायर्ड आहेत, ओबीसीला 98, एसीबीसीला 96, ईडब्ल्यूएसला 97, ओपनवाल्यांना 99, डी1ला 99, डी2ला 95, ऑर्फन असतील तर 90, आणि या ठिकाणी फिजिकल हँडिकॅप असतील तर 70.
आता ह्या कॉलेजला कितीचा फेर बघायला मिळतो, तर जास्त फेर या ठिकाणी बघायला मिळत नाही. सेम जे एवढाच या ठिकाणी नागपूरला डिमांड आहे. नागपूरचा कट ऑफ हायस्ट जातो आणि नागपूरला तुम्हाला सेम बीजे सारखं जे सारखंच तुम्हाला कट ऑफचं स्लाइटली चेंजेस बघायला मिळतील. दॅट इज 3 ते 5 मार्काचा बदल तुम्हाला बघायला मिळेल. 3 ते 5 मार्कांना कट ऑफ खाली येऊ शकतो. ह्या दिलेल्या मार्कांपेक्षा 3 ते 5 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो. ठीक आहे. पुढचं कॉलेज आहे आपलं ते म्हणजे 4थ्या नंबरचं कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. कॉलेज कोड आहे 09-314. तर या ठिकाणी आपण आता तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो. मी जेवढेही कॉलेजेसचे नाव घेतले त्या कॉलेजेसचे तुम्हाला वहीवरती कोड लिहून घ्यायचं आहे. कॉलेजचं नाव लिहून घ्यायचं आहे. कोड नंतर जसं स्क्रीनवर दिलेलं आहे तसं. आणि नंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची कॅटेगरी घ्यायची आणि त्या कॉलेजला तुम्हाला किती मार्क्स रिक्वायर्ड आहे आणि बाजूला लिहित चला की किती मार्काचा डिफरन्स राहू शकतो. ठीक आहे. म्हणजे ज्या टायमाला तुम्ही पेपर देणार आणि निकाल लागेल त्या टायमाला तुम्हाला कुठेच कोणाला विचारायची गरज राहणार नाही, कुठेच शोधायची गरज राहणार नाही. तुमच्याकडे काय राहील की त्या कोणत्या कॉलेजला तुम्हाला मार्क्स मिळाले की मार्क्स तिथे डायरेक्टली तुम्ही मॅच करून बघायचं. तुमची कॅटेगरी किती मार्क्स पाहिजे होते ते कॉलेज कन्फर्म समजून घ्यायचे. या कॉलेजला तुमचं काय होणार आहे, ऍडमिशन होणार आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने तुमचा जो समस्या आहे, तुमचा जो प्रश्न आहे मार्कांचा तो सॉल्व्ह होईल. ठीक आहे. म्हणून मी सांगतो नेहमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहत जा. कारण की आणि मार्क सांगायला लागलो की यामध्ये मुलं काय करतात, तालुके काय करतात, व्हिडिओ स्किप करून टाकतात. पण ते एक स्क्रीनवर दिलेली फक्त मार्क बघून चालले जातात, स्क्रीनशॉट घेऊन चालले जातात. पण मी जी माहिती सांगणार आहे ती माहिती त्यांना आता माहिती राहील का की 5 मार्क 4 मार्क कोणत्या कॉलेजला किती कमी होऊ शकतात, नाही माहिती राहील आता. ठीक आहे. तर त्यामुळे काय करायचं, नेहमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. ठीक आहे. अपूर्ण माहिती माझा असो अथवा कोणाचाही व्हिडिओ तुम्ही बघत असणार. खूप सारे युट्यूबर्स आहेत जे खूप सुंदर पद्धतीने नर्सिंगची सीईटीची माहिती देत असतात. हे सगळ्यांचे तुम्ही व्हिडिओ बघत असणार, कोणाचं नाही तुम्ही नॉलेज घेत असणार. तर ते नॉलेज नेहमी पूर्ण घ्या. अपूर्ण नॉलेज कधीही कामाचं नसतं. मी नेहमी सांगत असतो, परत तेच सांगत राहील. ठीक आहे. तर पुढचं कॉलेज आहे आपलं छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, ज्या ठिकाणी एसटीचा कट ऑफ राहील 98, एसटीचा कट ऑफ राहील 95, VJAचा राहील 99, NTBचा राहील 98, NTCचा राहील 98, NTDचा राहील 99, OBCचा राहील 98, ACBCचा राहील 93, EWAचा राहील 77, ओपनचा राहील 99, D1चा राहील 99, D2चा राहील 92, ऑर्पनचा राहील 77 आणि फिजिकल हँडिकॅपचा राहील 66. आता या ठिकाणी किती मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो, तर या ठिकाणी 5 ते 6 मार्काने कट ऑफ तुमचा काय होऊ शकतो, ड्रॉप होऊ शकतो, खाली येऊ शकतो, ड्रॉप होऊ शकतो. ठीक आहे. तर 5 ते 6 मार्काचे डिफरन्स राहील. तुम्हाला काय करायचं आहे, पेपर दिल्यानंतर तुम्ही तर आता लिहिलेलं तुमच्याकडे किती मार्क तुम्हाला कसं मिळायचं, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे. ठीक आहे. लास्टचं कॉलेज आहे आपलं 5व्या नंबरचं, ते म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड. कॉलेज कोड आहे 09-366. काय आहे कॉलेज कोड? 09-366. ठीक आहे. तर नांदेडवाल्यांसाठी चला कलर चेंज करून घेऊ पेनाचा. SC वाल्यांना लागतील 99 मार्क, ST वाल्यांना लागतील 96 मार्क, VJA वाल्यांना 99, NTD वाल्यांना 99, NTC वाल्यांना 98, NTD वाल्यांना 98, OBC वाल्यांना राहील 99. नंतर कोण राहिलं आता SBC वाल्यांना राहील 97, AWS वाल्यांना राहील 93, ओपन वाल्यांना 99, D1 वाल्यांना 99, D2 वाल्यांना 79, ऑर्पन अनाथ वाल्यांना 76, फिजिकल हँडिकॅप 91. कितीचा डिफरन्स बघायला भेटेल? 5 ते 6 मार्काचा डिफरन्स बघायला भेटेल. 5 ते 6 मार्काला कट ऑफ खाली जाईल, ड्रॉप होईल, कमी मार्क राहिले चालतील, ऍडमिशन भेटून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आता कळालं असेल की कुठल्या कॉलेजला तुम्ही इलिजिबल आहात, की कुठल्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. हे तुम्हाला आता चांगलंच समजलं असेल, बऱ्यापैकी समजलं असेल. ठीक आहे. तर तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामचं व्हॉट्सअपचं जे ग्रुप आहे त्याची लिंक दिलेली आहे, ती सगळ्यांनी जॉईन करून घ्यायची आहे. कारण की दिलेली स्क्रीनवरती जो कट ऑफ आहे एक्झॅक्ट कट ऑफ मी तुम्हाला त्या चॅनलवरती आपल्या ग्रुपवरती टाकत राहतो. इन डिटेल माहिती, खूप सुंदर पद्धतीने माहिती ना मराठी भाषेमध्ये समजेल इतकं सोपं.
मी देत असतो. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. मी पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतो, मी काही माझ्यासाठी नाही सांगत, तुमच्याच भविष्यासाठी सांगतोय. पालक असणार तुमच्या पाल्याच्याच भविष्यासाठी सांगतोय. ठीक आहे, तर तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्ही आणि मी आपण दोघं पण काय राहू, कॉन्टॅक्टमध्ये राहू. तुमची समस्या असेल ती माझ्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, आणि मी सोडवायचा प्रयत्न करेल. इन केस जर माझं पॉसिबल नाही झालं, माझ्याकडनं सुटणारी समस्या नसली, तर जे माझ्या ओळखीमधले जे हायर पर्सन आहेत, हायर ऑथॉरिटी आहेत, त्यांच्यापर्यंत ती माहिती, ती समस्या आपण घेऊन जाऊ आणि ती समस्या नक्कीच आपण काय करू, सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप दोघंही सर्व पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण दोघींना जॉईन करून घ्यायचा आहे. आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, अशीच नाही ती मागच्या वर्षी पण दिली होती, यावर्षी पण देत राहील. त्यामुळे माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, तुमच्या नजरेसमोर येऊ शकेल, त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सबस्क्राईब करायचे पैसे भेटत नाही, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता आणि मी पैसे मिळवतो असं नाही. फक्त जी मी माहिती तुमच्यापर्यंत कल करून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, ती माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. बस दुसरा कोणता उद्दिष्ट नाही. तर भरपूर लोक सांगतात सबस्क्राईब करा, हे करा, ते करा, तर त्यामागचं ते पैसे कमवायचं उद्दिष्ट नाहीये. जेणेकरून पैसे कमवायचं उद्दिष्ट नाहीये, तर जी माहिती मला तुम्हाला सांगायची आहे, ती माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत वेळेवरती टाईमवरती पोहोचायला म्हणतोय. तर काय फायदा त्या गोष्टीला, की ज्या टायमाला सर्क्युलर आलेलं राहील आणि 10 दिवस होऊन गेलेले राहतील तसे एखादी एक्झामची डेटचे, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघतायत. ठीक आहे, आणि मग तुम्ही ती समस्या मला सांगणार की सर माहिती नव्हतं आणि आता बघितलं आम्हाला, आता माहिती झालं. त्या टायमाला मी थोडी काही करू शकणार. ठीक आहे ना, तुम्ही काही करू शकणार. ठीक आहे, दोष ना तुमचा राहील, दोष ना माझा राहील. ठीक आहे, दोष परिस्थितीचा राहील. त्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. टिल देन टेक केअर.